सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज सकाळ सकाळी असे उठून कामं पूर्ण ऑलरेडी पूर्ण फुल झालेले आहे. बस भांडे ते कपडे आहे बघते, एखादी जर वेळेपर्यंत झाली तर बरं, नाहीतर तिकडून आल्यानंतर करावं लागेल. तिकडून आल्यानंतर म्हणजे शेतातून, कारण आज जायचं आहे शेतामध्ये. आज आहे सॅटर्डे आणि आज सुट्टी आहे, म्हणून आज शेतामध्ये जायचं आहे. आणि जे आपले फणं पराठे आहे तर त्या काढलेले आहे थोड्या, तर त्या जमा करून घ्यायच्या आहे, कारण उद्या आपल्याला भेंडी आणि चवडासुद्धा लावायचा आहे म्हणून. आणि उद्यासुद्धा एक कार्यक्रम आहे, बघू कुठपर्यंत सफल होते जायला नाही जाणं. तर आत्ता 7:30 वाजले. आधी फराळाचं करून घेते आणि राव आले की निघते. तर आज रावांसाठी करत आहे इकडे साबुदाणा, कारण शेतातून आल्यानंतर ते टिफिन घेऊन ड्युटीवर जातील आणि म्हणून इकडे सकाळी लवकर शेतात जायचं आहे, जेणे की मग मला पण घरी दिवसभर काम आहे आज सॅटर्डे असल्यामुळे, आणि राव पण ड्युटीवर जातील. आणि ओवीला आता बऱ्यापैकी ठीक आहे, 2-3 दिवस झाले तिला हॉस्पिटलमधून आणलं आणि दुसऱ्या दिवशी तिने ते गालाची पट्टी होती ती काढून टाकली, कारण स्कूलमध्ये कोणी हसते म्हणून. तर तिला सांगितलं की नको करू म्हणून, तरी तिने ते काढून टाकली. आणि सकाळचं तिचं चालू होतं की मी पण शेतात येतो म्हणून. मी नाही नाही म्हणत होती, पण घरी पण दानिश नव्हता आणि तिची जिद्द होती की मी येतो म्हणून. म्हटलं चल, सकाळची वेळ आहे, तेवढी काही 9 वाजेपर्यंत घरी यायचं आहे आणि वरून ऊन पण होणार नाही, म्हणून आम्ही तिला शेतामध्ये घेऊन गेलो. आणि इकडे आता आम्ही शेतामध्ये आलेलो आहो आणि ते ट्रॅक्टरनी पराठ्यांनी फणं काढले होते. तर इथेच एवढ्या जागी भेंडी आणि चवडा वगैरे आणखी माहिती नाही काय लावते तर राव, आणि या जागी लावायची आहे. तर म्हणून ही जागा साफ करून इथे पुन्हा अजून कल्टिवेटर मारायचं आहे. नक्की मलाही माहिती नसेल काय म्हणते असं ते ट्रॅक्टरनीच, म्हणून ही जागा आम्ही एवढी क्लीन करून घेते आहे. जेवढं होतं आहे तेवढं ते जाळून पेटवायचं आहे म्हणून. तर आता आम्ही शेतामधून आलो आणि शेतामध्ये जायच्या आधी कपडे वगैरे धुवून झाले होते, बट हे भांडे व्हायचे होते. तर आता तिकडून आल्याला आधी भांडे धुवून घेतले. रावांनी पण फराळाचं केलं आणि गेले, कारण आज एकादशी आहे. आणि इकडे आहे ओवी. अरे अरे अरे, ओवी पण आज शेतामध्ये आली होती आणि थोडे बहुत फणं जमा करू लागले. बडबड जास्त केली हो ना. तर चला आता जेवणाचं काय ते बघते. आणि ओवीचं आहे तर आता तर सोजीला तिखट फोडणी घालते, म्हणजे तिखट सोजी, आणि सोबत दही आहेच हो ना ओवी. हां ठीक आहे, चला आता आपण स्वयंपाकाचं ते आधी बघू. तर आता इकडे करत आहे मी सोजी इकडे धुवून घेतली. आणि सोजी फोडणी देताना ओवी बोलली की फुलगोबी आहे तर फुलगोबी टाक थोडीशी. तर इकडे मी अशी फुलगोबी पण टाकली, तिला फुलगोबीची भाजी भरपूर आवडते. तर म्हणून इकडे टमाटर, मिरची आणि फुलगोबी इकडे शिजून झालेत आहे. तर हे सोजी जे आहे ते पण आता इकडे धुवून टाकते. छान अशी थोडीशी भाजून घेते आणि त्यानंतर पाणी सोडून शिजून घेते. त्या कढईचा एक कान दिसत नसेल, कारण ती माझीच करामत आहे. थोडा ढिला झाला होता आणि मग मी त्याला असं भांडे घासताना हलवलं करून काढण्याचा प्रयत्न केला, पण तो निघाला नाही. एकच त्याचं खेळा निघाला आणि तो कान कढईचा खाली वागला आणि दुसरा पण काढायला गेली, पण तो काही झालाच नाही. तो फिट्ट होता आणि एक ढिला झाला होता. म्हटलं जसा आहे तसा ठेवून दिलं, कारण मला वेळ होत होता नंतर म्हणून. आणि रावांना सांगून ते काढावं लागेल दोन्ही कढईचे कानं. तर इकडे आता एकादश होती आणि रावाने पायलीभर दही घेतलं होतं, खाण्यामध्ये गेलं. आणि नंतर त्यांनी टिफिनवर सुद्धा घेतलं. रात्री मला एक मेनू करायचा आहे स्पेशल, माझ्या डोक्यात काहीतरी प्लॅन शिजत असते जर वेळ असला तर त्यासाठी पण मी दही काढून ठेवलं. आणि ते जे वाचलेलं दही आहे तर ते चक्का बांधलेला, म्हणजे श्रीखंडसाठी बांधून ठेवलं. पाणी आहे ते खाली निघून येईल, आणि जे दही आहे ते श्रीखंडसाठी आपलं गोड दही म्हणून होईल. तर इकडे छान अशी सोजी टाकून आधी भाजून घेतली थोडा वेळ, आणि नंतर गरम पाणी टाकलं याच्यासाठी की लवकर शिजेल म्हणून. ओवीला भूक लागली होती. आमची जरी उपास असेल तरी मुलांसाठी काय ते थोडं काही तरी लवकर करावंच लागते. नाही तर आता इकडे पूर्ण असा मोकळी थंडी झाल्यानंतर जास्ती मोकळी पडेल आहे सोजी. तर अशी छान सोजी तयार आहे. आणि एक गडव्यामधून एवढं पाणी वाचलेलं आहे, अर्धा म्हणजे एखादे कप. तर आता इकडे ओवी गरमागरम सोजी आणि दही. ओवीला जेवण दिलं आणि त्यानंतर तिला गोळ्या वगैरे दिल्या.
आणि मुलं हप्ताभर कपडे काढणं घालणं करतात. तर ते पूर्ण अलमारी खराब झाली होती. पूर्ण अस्ताव्यस्त कपडे झाले होते. तर दोघांच्याही त्या अलमाऱ्या साफ केल्या, क्लीन करून घेतले कपडे आणि त्यानंतर व्हिडिओसुद्धा एडिट केला. 1-2 तास माझे व्हिडिओ एडिट करण्यामध्ये गेले. नंतर त्यानंतर व्हिडिओ अपलोड करायला ठेवला आणि मग मी अर्धा 1 तास झोप घेऊन घेतली. खूप फ्रेश वाटते जर झोप झाल्यानंतर दुपारची. आणि त्यानंतर मी गहू निवडायला घेतले. कुळभर गहू निवडून घेतले. म्हटलं आता 15 दिवस पाण्याचं काही टेन्शन नसते. गहू जर एकदा निवडून झाले तर भरपूर असे काही कामं असते की ते आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर करू शकत नाही. तर तसेच माझ्या घरीसुद्धा कामं काढले होते मी. तर ते सुद्धा करून झाल्यानंतर चक्की वगैरे लावली. चक्की लावल्यानंतर आज रावांसाठी काहीतरी स्पेशल करावं असं वाटलं. वेळ असला ना तर खूप काही डोक्याशी असते काहीतरी करायचं, काहीतरी करायचं. वेळ नसला ना तर मग साबुदाणा किंवा भगरच वेळात वेळ करून घेते. तर जे भगर होता तो मी भिजायला टाकला होता आणि भिजून भगर बारीक करून उकडून आलू घेतले आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून दोनही मिक्स करून त्यामध्ये जिरं, मिरची वगैरे टाकून, मीठ टाकून मी छान असे आक्षे काढले आहे. तर आलूची चटणी करायची होती बट आज दळणं जास्ती होते म्हणून आलूची काही चटणी केली नाही. नाहीतर आलूची चटणी आणि भगरच्या पिठाचे आक्षे आणि दही होतं, दहीचा मठ्ठा असं आजचा मेनू होता त्यांचा आपल्या एकादशी स्पेशल. पण जे डोक्यात शिजलं तेही सुद्धा झालं नाही आणि त्यानंतर शेवटी मग जे आपलं पराठे होते किंवा आलू मिक्स करून आक्षे होते तेच डायरेक्ट बनवले. म्हणजे आलूची भाजी पण आलूची चटणी करायला वेळ नव्हता मला. कारण मुलांसाठी पण दुसरे काही आक्षे करायचे होते मला म्हणून. कारण की त्यांना दोघांना असे पराठे, आक्षे किंवा असा पराठ्याचा जो प्रकार आहे ना, सगळे पराठे तर दोघांना पण आवडते. म्हणून इकडे तांदळाचे जे होते मी पण मग आलूची चटणी करायची नाही म्हटल्यावर मग मी पण त्याच्यामध्ये मिरची, हळद, तिखट, मीठ टाकून त्यांना पण तिखटच करून दिले आणि रावांनी आणि आम्ही पण तिखटच केले. राव पण आज ड्युटीवरून लेट आले कारण त्यांना पण शेतामध्ये जे लावण करायचे त्यानंतर त्याचे बिया वगैरे आणायचे होते त्यांना म्हणून. कारण ते जर लवकर आले असते तर त्यांनी चक्कीला पाहिली असती तर मग मला इकडे वेळ मिळाला असता स्वयंपाक करायसाठी म्हणून. तर राव पण आता फराळाचं केलं आणि त्यांना पण भजनामध्ये जायचं आहे. इकडे आता चालू आहे आमचे आक्षे करणं. इकडे आहे तांदळाचे ज्यांना उपास नाही त्यांच्यासाठी आणि इकडे आहे रावांसाठी भगरचे आक्षे आणि हेच ते आपलं मिश्रण आहे भगर आणि आलूचं. आणि तुम्ही आक्षे बघू शकता छान असे आक्षे झालेले आहे दोनही आणि नरम, अगदी नरम झालेले आहे. हे बघा नरम आक्षे झालेले आहे आणि थोडा जाडा आहे. हा पातळ झालेला आहे कारण मी पहिल्यांदाच करत आहे म्हटलं चिपकायला पण पाहिजे नाही म्हणून इकडे जाडा केला हा आणि छान झाले. आता याच्यात सोबत आलूची चटणी पाहिजे होती बट मला तेवढं काही म्हणजे वेळ नाही आहे म्हणून ताक आहे ते फोडणीचं आणि आपले आक्षे. इकडे आता कढीची तयारी चालू आहे. कढी म्हणजे इकडे गरम पाणी केलेलं आहे मठ्ठा टाईप आणि इकडे थोडंसं आपलं खोबऱ्याचा कूट टाकला. त्याच्याने आपलं भगरचं जे काही होतं तर त्याच्याने टाकू म्हणजे कढीला दह्याला थोडा घट्टपणा येणार. आणि दह्यामध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचा कूट होता बनवून तर तो टाकला होता. तर इकडे आता आपली मठ्ठा पण तयार आहे आणि आपले डोसे म्हणा, आक्षे म्हणा किंवा तांदूळ आलूचे पराठे म्हणा ते सुद्धा इकडे तयार आहे. तांदळाचे आक्षे सुद्धा तिखटवाले तयार आहे. दानिश ओवीला आता आवडले आहे. आणि हे जे साधे जेव्हा करते तर तेव्हा फक्त तांदळामध्ये मीठ भिजवून त्याचे आक्षे करते आणि सोबत माझी सासूबाई तर रव्याची खीरसुद्धा करायची ते पण खूप टेस्टी लागते. तर दानिशला आणि ओवीला हे आवडले. तर ओवीला एकाएकी कोणती गोष्ट आवडत नाही, ती खूप विचार करून खाते. याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.